महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित लागू केलेल्या अन्यायी घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीने वाढीव घरपट्टी रद्द न केल्यास सांगली बंद आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्य आधारित पद्धतीने लागू करण्यात आलेल्या मालमत्ता करावरून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे। घरपट्टीच्या बिलामध्ये प्रचंड तफावत दिसून येते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते। समिती स्थापन झाली, पण समितीत केवळ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचाच भर नाही। प्रत्यक्षात कर आकारणीतील तांत्रिक त्रुटी दूर करू शकणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले। बिल्डर्स, वास्तुविशारद, नगररचनाकार, कायदेतज्ञ आणि अनुभवी माजी नगरसेवक, जाणते नागरिक यांचा समावेश असावा। त्यामुळे महापालिकेने नेमलेली समिती केवळ औपचारिकता आहे। घरपट्टीची आकारणी कायमस्वरूपी धोरण म्हणून नसेल तर ती अधिक तंत्रशुद्ध, पारदर्शक हवी। त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, मात्र प्रशासनाने सध्याची पूर्ण प्रक्रिया थांबवून या परिपूर्ण समितीच्या अहवालाची वाट पाहावी। तोपर्यंत बिले देऊ नयेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीने याबाबत निर्णय न घेतल्यास सांगली बंद आंदोलन करू असा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय। या आंदोलनात सतीश साखळकर, हनुमंत पवार, व्ही द बर्वे, पद्माकर जगदाळे, डॉ. संजय पाटील, अजित सूर्यवंशी, बाळासाहेब मासुले, उमेश देसाई, सुरेश टेंगले, नितीन मिरजकर, जयपाल चौगुले, हरिदास पाटील, योगेंद्र थोरात, नितीन चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, शशिकांत गायकवाड, उत्तम कांबळे, शंकर पुजारी आदी जण सहभागी झाले। आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आम्ही गेल्या 2 महिन्यापासून कृती समितीच्या वतीनं अन्यायकारक घरपट्टीची दुरुस्ती करा म्हणून मागे लागलोय। मात्र ढिम्म प्रशासन असेल, सत्ताधारी पक्ष असेल किंवा काही नगरसेवकांनी आज एक जर खाली विषय मांडलेला आहे, मात्र इतर नगरसेवक मुख गिळून गप बसलेले आहेत। त्यांना जाग आणण्यासाठी व प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आज बोंबाबोंब आंदोलन इथं करत आहोत। आजच्या या आंदोलनाची दखल घेऊन आजच्या महासभेमध्ये जर बिलं स्थगित करून दुरुस्ती नाही केली तर आम्ही 4 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात सांगली मिरज कुपवाड शहर बंद ठेवून मोठा मोर्चा काढणार आहोत। तसेच महापालिका आयुक्त असतील, महापौर असतील, आमदार असतील, सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असतील यांच्या दारासमोर रात्री झोप मोडून आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत।